नमस्कार, मी कोंबडी. नमस्कार, मी गाय. नमस्कार, मी म्हैस. नमस्कार, मी शेळी. कोंबडी ताई, झालं का अंगण उकरून? अगं बाई, तू इतक्या लवकर कशी आलीस? आणि तो गुराखी कुठं गेला? अगं, आज गमत झाली. मालक आणि मालकीण जवळच्या गावी गेले आहेत. ते संध्याकाळपर्यंत येणार नाहीत. त्या गुराखाला म्हटलं, आज तो आराम कर. गुराखी काय लगेच पळाला. पण मालक मालकीण शेजारच्या गावी कशासाठी गेले आहेत ते माहिती आहे का तुला? आम्ही दिलेली खूप छान डी बाजारात विकायला घेऊन गेले आहेत. येताना पैशाची थैली घेऊन येणार आहेत ते. एवढे एक दाखवू नकोस बरं का, कारण आम्ही त्यात खूप उपयोगी आहे. दही, दूध, ताक, लोणी हे सगळं उत्पन्नच मिळतं. त्यातून आम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. तांबूताई, उगीच भडाया मारू नका. तुमच्यापेक्षा आमच्या दुधाचं प्रमाण जास्त आहे. ते लवकर नासत नाही. त्या दुधापासून भरपूर पदार्थ तयार होतात. त्याला चांगली मागणीही असते. आले कबट केशरी ताई, कुठं गेला होता उन्हाळ्याला? हो कोंबडी ताई, आम्ही काय तुमच्यासारखं अंगण उकरत नाही. स्वतःचा चारा आम्ही स्वतः शोधून खातो. त्यासाठी पैसेही खर्च करावे लागत नाहीत. दूध, मांस, लेंड्या इतकंच नाही तर सर्वच अवयव उपयोगी आहेत. ते उत्पन्न मिळवून देतात. हो, खरं आहे, कारण आम्ही शेतीसाठी बैल वापरतो आणि दुधासाठी कालवडी देतच ना. हे बघा, तुम्ही कितीही बडबड करा, आमच्या दुधाची बराबरी कोणी लावू शकत नाही. अगं बाई, ही कोंबडी कोठे गेली? बसली असेल उकिंडरा उकरत. इथेच होते मी. आकाशात घाल उडताना दिसली म्हणून पिल्लांना सांगत होते खुराड्यात जा. पण तुमचं बोलणं ऐकलंय ना मी. ते पण किती. आपण सर्वच माणसांना खूप उपयोगी येतो. आपण माणसांना पैसाही कमवून देतो. मग आपण भांडायचं कशाला? खरं आहे, ही कोंबडी दिसते चिमुरडी, पण बोलते मात्र चुरू चुरू. आता संध्याकाळ झाली. मालक मालकीण येण्याची वेळ झाली.